नमस्कार, स्वाद रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी हा मस्त असा सोपा रेसिपीचा प्रकार आहे। स्पायसी आणि झणझणीत आमटी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी येथे मी काही लसूण सोलून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला अर्धी वाटी खोबरं बारीक चिरून आणि भाजून घ्यायचं आहे। 2 मोठे कांदे बारीक चिरून तेलावर परतून घ्यायचे आहेत लालसर रंग येईपर्यंत। आणि त्यामध्ये थोडंसं 1 इंच आलं बारीक तुकडे करून स्वच्छ धुवून घातलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये जर तुम्हाला वरून गरम मसाला टाकायचा असेल तर यामध्ये तुम्ही गरम मसाला वापरू शकता। मी येथे 1 लवंग, 2 काळी मिरी आणि आपल्याला थोडेसे जिरे यामध्ये घालायचे आहेत। वरून जास्त असा मी गरम मसाला घालणार नाही म्हणून मी हे थोडं घातलेलं आहे। 1 चमचा जिरे घातलेले आहेत। हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। थोडं पाणी घालून हे छान असं मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची। या मसाल्याने आपली आमटी एकदम घट्टसर होईल। आता एका पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यावरच कढीपत्ता आपल्याला फोडणीला घालायचा आहे। कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आणि चांगला कडकडीत तापल्यावरच त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट मी घातलेला आहे। हे लाल तिखट तेलात घातल्यामुळे आमटीला छान असा लालसर रंग येतो, वर कट येतो आणि त्यामध्ये आपल्याला आपण बारीक वाटलेला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर मसाला परतायचा आहे थोडं करून। यामध्ये मी थोडीशी चिमूटभर हळद घातलेली आहे आणि उरलेला मसाला मी यामध्ये आता घालत आहे। आधी अर्धा चमचा घातलेला होता, आता इथे 1.5 चमचा परत लाल तिखट घातलेला आहे। चांगलं परतून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही थोडंसं गरम मसाला घालू शकता, अर्धा चमचा, जर तुम्हाला जास्त स्पायसी हवे असेल तर। आणि तेल सुटेपर्यंत मसाला परतून झाल्यानंतर जे चण्याची डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती चण्याच्या डाळीचं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि ही डाळ आता त्यात वरून थोडीशी हाताने चुरून घालायचे जेणेकरून घट्ट होईल। उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि 10 मिनिट उकळून घ्यायचे। झाली आपली आमटी तयार। अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करा।